अकोल्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। प्रतिबंधित गुटखा व्यवसायावर आजवरचा सर्वात मोठा घाव घालत एफडीए आणि अकोला क्राईम ब्रांचने एका दिवसात 2 मोठ्या कारवाया केल्या आहेत। या धडक कारवाईत तब्बल 1,74,00,000 रुपयांचा गुटखा, कच्चा माल आणि अत्याधुनिक मशिनरी जप्त करण्यात आली आहे। 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून या संपूर्ण रॅकेटचा कथित मास्टरमाइंड गौरव शर्मा अद्याप फरार आहे। अकोल्यातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश कसा झाला पाहूया या विशेष रिपोर्टमधनं। अकोल्यातील एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा अवैध व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती खाद्य व औषध प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अकोला, अमरावती आणि वाशिम येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरात धडक छापा टाकला। छापेमारी दरम्यान कारखान्यात विमल, वाह, रेड रेबल आणि बहार या नावांची प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची निर्मिती सुरू असल्याचे उघड झालेत। कारखान्यातून 2,500 किलो सुपारी, 1,500 किलो गुटखा प्रीमिक्स, 380 किलो तंबाखू, 300 किलो मॅग्नेशियम कार्बोनेट, कथ्था पावडर, हजारो तयार गुटखा पाऊच, पॅकिंग रोल आणि रिकामे पाऊच जप्त करण्यात आले। याशिवाय 4 पाऊच पॅकिंग मशीन, 2 ब्लेंडिंग मशीन, 2 ग्रॅनाइट मशीन, स्क्रीनिंग आणि सीलिंग मशीनसह अत्याधुनिक यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 1,23,14,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनेही एमआयडीसी फेज 2 मधील एका गोदामावर छापा टाकत आणखी एका अवैध गुटखा निर्मिती केंद्राचा भंडाफोड केला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या छाप्यात अशोक केदारनाथ शर्मा आणि अजय लक्ष्मण झुंजाळकर यांना अटक करण्यात आली आहे। गोदामातून सुपारी ग्राइंडर, केमिकल मिक्सर, पॅकिंग आणि सीलिंग मशीन, ड्रायर, एअर कॉम्प्रेसर, पाऊच प्रिंटिंग मशीन, कृत्रिम फ्लेवर, तंबाखू, सुपारी, कथ्था आणि मोठ्या प्रमाणात तयार गुटखा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 50,72,564 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। दोन्ही कारवायांनंतर अकोल्यातून चालणाऱ्या या गुटखा रॅकेटचे मोठे जाळे समोर आले आहेत। हा प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि इतर राज्यांमध्ये पुरवला जात होता याचा तपास आता सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणात गौरव शर्मा यांची भूमिका संशयाच्या केंद्रस्थानी असून तो सध्या फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी विशेष पथके तैनात केली आहे। अकोल्यात एका दिवसात झालेल्या या 2 मोठ्या कारवायांनी गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। तब्बल 1,74,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याने या अवैध व्यवसायाचे मोठे जाळे उघड झाले आहेत। आता फरार मास्टरमाइंड गौरव शर्मा कधी अटकेत येतो आणि या रॅकेटमधील आणखी कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।